DGCA जर VSR बरोबर असेल आणि DGCAचेच अधिकारी VSRला वाचवत असतील, तो एवढा मोठा माणूस जर या VSRच्या पाठीमागे असेल तर कसं न्याय मिळणार? म्हणजे दादांचं इन्व्हेस्टिगेशन राहिलं बाजूला, तर DGCAचं काम काय, नाही तर मंत्रालयाचं काम काय, तर या लोकांना वाचवा. दिलीप बिल्डकॉननी कोणाच्या सांगण्यावरनं VSRला गॅरंटी दिली? इथं घरचे माणसं आपल्याला गॅरंटी देत नाही. या एव्हिएशन मंत्रालय नाही तर मंत्र्यावर पण FIR करा आम्ही बोललो असतो, पण नाही केलं. आम्हाला राजकारण नाही करायचं. कसं इन्व्हेस्टिगेशन होणार? सुशांत सिंगच्या बाबतीत 2 दिवसामध्ये तुम्ही CBIला सगळं प्रकरण देता आणि इथं त्यांच्याच पक्षातल्या मोठ्या नेत्याने सांगून सुद्धा 18 दिवस झाले तरी CBI तिथं हे प्रकरण हातामध्ये तिथं घेत नाही. अपॉर्च्युनेट रेशो जर आपण त्याच्यामध्ये बघितला असेटचा, याच्यावरनं काय गोष्टी आपल्याला कळणार आहे हे आम्हाला माहिती कळली आहे. मग अशा पद्धतीने जर DGCAच VSR बरोबर असेल आणि DGCAचेच अधिकारी VSRला वाचवत असतील, म्हणजे VSR पण जबाबदार आणि DGCA पण जबाबदार, म्हणून दोघांवर कारवाई होवी अशी भूमिका आमची त्याच्यामध्ये FIR मध्ये होती. पुढं आता हे बघा, हे दुसरं सुरुवातीला गेल्या काही दिवसांपूर्वी एक वेगळी लिंक मी दाखवली होती, वेगळी लिंक तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा अनेक लिंक आहेत, पण मला अजून खोलात जायचं नाही. त्यामुळे जे कोणी जर दबाव आणत असतील त्यांना एवढीच विनंती आहे, आमचं काही तुमच्या इन्व्हेस्टमेंटची घेणं देणं नाही. तुमचा पैसा हा लेजिटिमेट आहे का तुम्ही हवाला कंपनीतून आणला ह्याचंही आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त एका गोष्टीचं घेणं देणं आहे की महाराष्ट्राचा मोठा नेता या अपघातात दुर्दैवी मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेला आहे, त्यांना न्याय मिळणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे आणि इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणं हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यात जर बघितलं VK सिंग, सिमी सिंग हे शेअर होल्डर आहेत, पण विस्ता सेल्समध्ये प्रेफरन्स शेअर्स कोणाचे, या VSR व्हेंचरमध्ये प्रेफरन्स शेअर 90 लाख शेअर्स कोणाचे आहेत तर विस्ता सेलचे आहेत. आता विस्ता सेलमध्ये 2 प्रमुख कंपन्या, अमुजा विनकॉम आणि लंबोदर वाणिज्य, या दोन्ही विस्ता सेलच्या 96% विस्ता सेलमध्ये या 2 कंपन्याचं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आता ह्याच्यात जर आपण खोलात गेलो तर ह्याच्यामध्ये 8 नावं अशी आहेत जी कॉमन निघतात. 8 नावं त्याच्यामध्ये तुम्ही खाली बघितलं असं विस्ता सेल्सच्या 27 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्याच्याबद्दल मी नंतर सांगेल. याच्यामध्ये 8 नावं कॉमन निघतात. ह्याच्यात महेंद्र कुमार गोयंका या नावावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. महेंद्र कुमार गोयंका हे या कंपन्यांमध्ये डिरेक्टर आहेत. म्हणजे याच्यामध्ये आतिशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि सायना स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड. आता या कंपनीमध्ये जर अजून खोलामध्ये आपण गेलो तर संजय पाठक नावाची एक व्यक्ती, जे मध्य प्रदेशचे भाजपचे एक आमदार आहेत, अतिशय श्रीमंत आमदार आहेत, तुम्ही बघा ते डिटेल्स काढा, ह्यांचं एक रिलेशन दिसतं. आणि ह्यांच्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या जर आपण खोलात जाऊन बघितलं तर ह्याच्यामध्ये या संजय पाठकचे मुलगा हा डायरेक्टर म्हणून आहे. आता ह्याच्यात तुम्ही पुढे घ्या. आता ह्याच्यामध्ये हे आहेत संजय पाठक, ह्यांच्याबद्दलच्या बातम्या तुम्ही ऐका. ह्याच्यामध्ये 242 कोटीचं विमान त्यांनी घेतलं. आता ते कोणाच्या नावावर बघावं लागेल, VSR का कोणाचा, ती माहिती आम्हाला माहीत नाही. आता ती इन्व्हेस्टिगेशनली बघा. म्हणजे एवढी मोठी माणसं जर VSRच्या पाठीमागे असतील, DGCA या लोकांना पण वाचवण्याचा प्रयत्न करत असावं आणि VSRला पण वाचवायचं, म्हणजे दादांचं इन्व्हेस्टिगेशन राहिलं बाजूला, तर DGCAचं काम काय, नाही तर मंत्रालयाचं काम काय, तर या लोकांना वाचवा असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, असं आमचं ठाम मत आहे आणि हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होतं. आता ह्याच्यात दुर्दैव बघा, एका जजनी काय सांगितलं, जज रिफ्युजेस टू हिअर मायनिंग स्कॅम पिटिशन ऑफ BJP MLA जो आहे तो आहे हा, म्हणजे कोण, काय नाव आहे, संजय पाठक. आता जजच म्हणतो बाबा आम्हाला काय हे ऐकायचं ना का हा पैसे देतोय आम्हाला, तर जजलाच मॅनेज करण्याचा प्रयत्न संजय पाठक करत असेल तर DGCAच्या अधिकाऱ्याला मॅनेज करायला किती वेळ लागतो? ठाम आमचं मत आहे. त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणं महत्त्वाचं आहे. कोण हा संजय पाठक, कोणाचे काय इन्व्हेस्टमेंट, हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पुढं आधी ते कुठल्या ते स्कॅममध्ये पण इन्व्हॉल्ड आहेत. आता हा आहे दुसरा, महेंद्र कुमार गोयंका. दुसरं महेंद्र कुमार गोयंका शिव मिनरल्स नावाची आहे, त्याच्यामध्ये तो एक डिरेक्टर आहे, चिरेला श्रीमान नारायण नावाचा. आता चिरेला श्रीमान नारायण डिरेक्टर हा स्टॅम्पेड कॅपिटलमध्ये सुद्धा आहे. स्टॅम्पेड कॅपिटलचं नाव आता बदलण्यात आले GACM टेक्नॉलॉजीज. GACM टेक्नॉलॉजीमध्ये दुसरा डायरेक्टर कोण होता, आता तो मंत्री असल्यामुळे नाही, तो आहे TG भारत. TG भारत कोण आहे तर TDPचा, आंध्राचा हा इंडस्ट्री मिनिस्टर आहे. मग TDPचं हे दुसरं रिलेशन निघालं.
VSRचं कुठं ना कुठंतरी या लोकांची लिंक असल्यामुळे DGCAच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शक होत नाही आणि दादांना न्याय देण्यासाठी म्हणून मुद्दामून या ठिकाणी उशीर होतोय आणि उशीर होत असताना जेव्हा न्याय दिला जाईल तो योग्य पद्धतीने दिला जाणार नाही असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे आणि हे सगळे पुरावे सकट आम्ही दिलेलं आहे. हे ते कंपन्या आहेत, त्याच्यात कोण कोण डायरेक्टर होतं, मंत्री असल्यामुळे डायरेक्टर राहता येत नाही, ते आता बदललेले आहेत असं आम्हाला कळतं, पण रिलेशन तर आहेच ना पुढं. आता हे सूर्यवंशी आहेत नाशिकचे फार मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. महाराष्ट्रात सुद्धा त्यांचा व्यवसाय, मध्य प्रदेशमध्ये फार मोठ्या भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांचं आर्थिक संबंध आहे असं त्या ठिकाणी बोललं जातं. या व्यक्तीली जरूरत नसताना सुद्धा या रिकॅपिटलला सांगून VSRला गॅरंटी दिली. VSRला लोन मिळत नव्हतं, पण सूर्यवंशीली दिलीप बिल्डकॉन नावाच्या कंपनीली गॅरंटी दिल्यामुळे VSRला पहिलं लोन मिळालं. पुढे जावा. दिलीप बिल्डकॉन कोण आहे? नाशिकचा आहे. त्याला काय काय मिळालंय काम? समृद्धी महामार्गाला त्याला 1700 कोटीचं काम मिळालं. राष्ट्रीय महामार्गाला जर 911 कोटीचं काम मिळालं. रोड अपग्रेडेशन हे आहे 580 कोटी. हे फक्त महाराष्ट्र आहे. नाशिकच्या कुठल्याही नेत्याला विचारा की तुम्हाला कळेल की दिलीप बिल्डकॉन कोण, तर हे लोक तिथे सांगतील. आणि मग हे फक्त महाराष्ट्राचे, मध्य प्रदेशमध्ये याच्यापेक्षा कितीतरी पटीले जास्त याचं का. मग दिलीप बिल्डकॉनली कोणाच्या सांगण्यावरनं VSRला गॅरंटी दिली? इथं घरचे माणसं आपल्याला गॅरंटी देत नाही आणि इथं गॅरंटी देणारे हे मोठे बिझनेसमन जे VSRला ओळखत सुद्धा नाही अशा लोकांना जर हे गॅरंटी देत असतील तर कोणाच्या सांगण्यावरनं दिली? मग तो सांगणारा कोण एवढा मोठा माणूस, आणि तो एवढा मोठा माणूस जर या VSRच्या पाठीमागे असेल तर कसं न्याय मिळणार पुढं? वेल्सपनबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं. वेल्सपनचं सुद्धा पॉलिटिकल पर्सन गुजरातचे, त्यांची रिलेशन आहे, ह्याच्यात काय खोलात जाणार नाही. यांनी कसं रिस्ट्रक्चर केलंय, NBFC नसताना कसे पैसे दिलेत हे सिद्ध होतं. 100 कोटीपेक्षा जास्त पैसा दिलाय. पुढं आता हे मी तुम्हाला सांगितलं NBFC जे आंध्राची आहे, ह्याचंही रिलेशन तुम्हाला माहिती आहे. TDP बरोबर कसं रिलेशन आहे हे मी आधीच सांगितल्यामुळे मी ह्याच्या खोलात तिथं जात नाही. आता हे अग्रीमेंट आहे. आता पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही पुढे जाऊन बघाल की जे एव्हिएशन मंत्री आहेत ते का ॲक्शन घेत नसतील, नाही ते घेऊ शकत नसतील, ह्याचं एक कारण सांगितलं जे हे आहे. दुसरं कारण मी सांगितलं जे आहे आंध्राचे इंडस्ट्री मिनिस्टर. आता तिसरं कारण काही प्रमाणात तुम्हाला सांगतो, यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे, ते आहे पुढं. आता हे बघा, याच्यामध्ये कौर वैश्य बँक ही एक मेन बँक आहे जी TDPच्या प्रमुख नेत्यांच्या प्रायव्हेट कंपनीला फंडिंग करते. ज्याच्यामध्ये जी NBFC आहे त्याला सुद्धा या बँकेचं फंडिंग आहे आणि त्यांची एक दुसरी कंपनी त्याला सुद्धा फंडिंग आहे. ठीक आहे, फंडिंग कुणी करू शकतं, बँकेचं काही अडचण नाही. मग हे जे जुबली हिल्समध्ये एक जागा आहे, जुबली हिल्समध्ये कोण राहतं हे तुम्हाला तिथं माहिती आहे. त्यात VSR कंपनी जी दिल्लीला रजिस्टर्ड आहे, VK सिंग दिल्लीचा माणूस हा जुबली हिल्समध्ये प्रॉपर्टी घेतो. तो किती रुपयाची प्रॉपर्टी घेतो? त्याची खरी किंमत आहे 30 कोटी, पण प्रॉपर्टी VSR घेते कितीला? 47 कोटी, म्हणजे 17 कोटी अधिक. एवढं अधिक मार्केटपेक्षा अधिकचे पैसे का दिले, तो पैसा कोणाला गेला, कसा गेला हे आपल्याला बघावं लागेल. आणि फिनिक्स ग्रुप हा कोणाचा, कसा, काय, तुमचे रिसर्च तुम्ही वापरा. याच्याकडनं ती प्रॉपर्टी ही VSRली घेतली. आणि योगायोग बघा, आता योगायोग बघा, एक ते NBFCली म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेट करायला कुठली एजन्सी? AIB कोणाच्या अंतर्गत येते? DGCA कोणाच्या अंतर्गत येतं? तर एव्हिएशन मंत्रालय कोणाच्या अंतर्गत येतं? TDPचे मंत्री जे भाजप बरोबर एकत्रित या देशाच्या सत्तेमध्ये तिथं आहेत. TDPचं आणि VK सिंग म्हणजे VSRचं कसं नातं आहे NBFCचं हे आम्ही तुम्हाला सगळ्यांना दाखवून दिलं. TDPचा एक इंडस्ट्रियल मंत्र्याचं पण अप्रत्यक्षपणे कसं नातं आहे हे काही प्रमाणात आम्ही तिथं दाखवून दिलं. आणि हे दाखवून देत असताना तिसरा योगायोग म्हणजे हा जमिनीचा योगायोग. आता चौथा योगायोग बघा की याच्यामध्ये लोन जे या कौर वैश्य बँकली VSRला जे लोन दिलं ते 39 कोटीचं दिलं. पुढे घे, 39 कोटीचं दिलं. पण इथं दे बघा 39 कोटीला. आणि योगायोग बघा, कौर वैश्य बँकेने ती जी कंपनी आहे त्याला 25-50 कोटी हे काय तारखेला दिले?
हे दिले 30/9/2024ला आणि VSRला त्याच बँकेने कधी लोन दिलं? 30/9/2024ला. कुठल्या प्रॉपर्टीला? जुबली हिल्सच्या प्रॉपर्टीला. कोणाकडनं? फिनिक्स कन्स्ट्रक्शन कंपनीकडनं ती विकत घेतली. एवढा योगायोग. मग आम्ही कसा विश्वास ठेवणार? काय आम्हाला घेणं देणं नाही, तुम्ही धंदा करा, मोठं व्हा, श्रीमंत व्हा, अब्जपती व्हा, आमचं काही घेणं देणं नाही. पण मग एवढं तुम्ही VSRच्या अवतीभोवती तुमचे सगळे संबंध असतील व्यक्तिगत आणि व्यावहारिक, तर दादांना न्याय कसा मिळणार? हा प्रश्न आम्ही का नाही करू शकत? का नाही करू शकत? आम्ही FIR करत असताना आम्ही या एव्हिएशन मंत्रालय नाही तर मंत्र्यावर पण FIR करा आम्ही बोललो असतो, पण नाही केलं. आम्हाला राजकारण नाही करायचं. आम्ही DGCAचं नाव घेतलं, पण त्यात पण जे अधिकारी VSRचे संलग्न आहेत त्यांचं नाव न घेता जेव्हा इन्व्हेस्टिगेशनमध्ये नंतर या FIR वर होईल त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, VSRचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, ॲरोचं व्हावं, ॲरोच्या ग्रुपवर असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं व्हावं, आणि 5वं की जो या घातपातच्या पाठीमागे व्यक्ती नाही तर संस्था असेल त्याच्यावर तिथं FIR व्हावं. अशा पद्धतीने आम्ही FIR व्हावं अशी विनंती. कारण हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सामान्य लोकांना सुद्धा वाटते, आम्हाला सुद्धा वाटते, कसं न्याय मिळणार? कसं इन्व्हेस्टिगेशन होणार? सुशांत सिंगच्या बाबतीत 2 दिवसामध्ये तुम्ही CBIला सगळं प्रकरण देता आणि इथं त्यांच्याच पक्षातल्या मोठ्या नेत्याने सांगून सुद्धा 18 दिवस झाले तरी CBI तिथं हे प्रकरण हातामध्ये तिथं घेत नाही. का नाही डाऊट होणार? का आम्हाला शंका येणार नाही की फक्त टाइमपास त्या ठिकाणी केला जातोय? परत पुढं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.